नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन रांगोळ्या घेऊन आलेली आहे. नवीन डिझाईन्स आहे. तुम्हाला नक्कीच आवडतील आणि जमतीलही मैत्रिणींनो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजच्या भागामध्ये आपण तुळशीसमोर आणि देवघरासमोर काढण्यासाठीच्या एकदम छोट्याशा, नाजूक, सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या रांगोळ्या बघतो आहोत. ते पण अगदी कमी कलरमध्ये, कमी जागेत काढता येतील अशाच आहे. तर नक्की बघा आणि रांगोळ्या जर तुम्हाला आवडल्या तर नक्की तुम्ही ट्राय करा. कशा वाटल्या रांगोळ्या कमेंट करून नक्की सांगा. तर पहिली रांगोळी बघा, आपण वरती 3 लाईन काढल्या, आतमध्ये 2 केंद्रवर्धिनी काढल्या, जरा चिटकून काढल्या, त्याच्याखाली 2 पुन्हा लाईन काढल्या, वरती 1 केंद्रवर्धिनी काढली आणि खाली पाकळी काढतोय सॉरी. तर एकदम सोपी, झटपट आणि एकदम सुंदर रांगोळी आहे. नक्की ट्राय करा. जर तुम्हाला तुमच्याकडे वेळ असेल तुळशीसमोर आणि देवघरासमोर रांगोळी काढायला तर नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला वाटलं ह्या रांगोळ्या आपण दारासमोर काढू शकतो तर नक्की काढा, कारण की एकदम छोट्याशा आहे. तुमच्या जर दारासमोर कमी जागा असेल तिथेही तुम्ही काढू शकता. एकदम आपल्या हाता एवढीच डिझाईन आहे ती. तर आपली पहिली रांगोळी रेडी झालेली आहे. पुढची रांगोळी कमळाचं फूल काढलेलं आहे आणि खाली आपण 3 चकलीचा आकार काढून घेतला आहे, म्हणजे केंद्रवर्धिनी काढून घेतलेले आहे. आणि मोस्टली व्हाईटच कलर वापरला आहे आजच्या रांगोळीमध्ये. अशाच जर रांगोळ्या तुम्हाला तुमच्या दारासमोर रोज काढायच्या असतील मैत्रिणींनो, म्हणजे एकदम कमी वेळात होणाऱ्या, तुम्हाला सकाळी घाई गडबड असेल पण तुम्हाला रांगोळी पण काढायची असतं बरंच मैत्रिणींचं, कारण की आपला तो शेड्यूल ठरलेला असतं की आपण देवपूजा करतो, रांगोळी काढतो, मग बाकीचे कामांना सुरुवात करतो. तर तुम्ही ह्या रांगोळ्या रात्रीच बघून ठेवत जा, म्हणजे सकाळी पटकन रांगोळी काढून होईल. आणि रोज नवीन जर रांगोळी काढायची असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला एकदा भेट द्या. अजूनही जर सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. तुम्हाला जे रांगोळी काढायचं, कुठली रांगोळी काढू हा प्रश्न पडत असेल ना, तो इथं सॉल्व होणार आहे तुमचा. तर पुढची रांगोळी बघू शकता तुम्ही. क्रॉसमध्ये 2-2 लाईन काढून घेतलेल्या आहे. सुंदर आहे ही डिझाईन. आणि झटपट होणाऱ्याच रांगोळ्या आहे, म्हणजे तुमच्या घरातले कामं पण आवरता आणि रांगोळी पण रोज दारासमोर राहील. आणि हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करत चला. आणखीन एक कमेंट बॉक्समध्ये एक हाईप नावाचा ऑप्शन येत असणार आहे, त्यावरही क्लिक करा, म्हणजे आपले व्हिडिओ मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर होतील. आणि जेव्हाही तुम्ही सबस्क्राईब करता मैत्रिणींनो तर ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं पोस्ट टाकते मी त्याचं नोटिफिकेशन येईल. तर आपली ही रांगोळी बघा किती नाजूक आणि सुंदर आहे. नवीन डिझाईन एकदम. कलर पण कमीच वापरले, लाल, पिवळा आणि सफेद कलर. आणखीन आपण तुमच्या काही रांगोळी रिलेटेड क्वेश्चन्स असतात, जसे की तुम्हाला काही शेप जमत नसतील ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल पण सांगत असते. या आधीही मी बऱ्याच मैत्रिणीच्या कमेंटला उत्तर दिलेलं आहे, म्हणजे त्यांचे जे इश्यू होते रांगोळी रिलेटेड, काही त्यांना आकार जमत नव्हते, त्याचे मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहे. तुम्हाला हे जर काही असे प्रश्न असतील, काही जमत नसतील शेप वगैरे, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की तयार करेल व्हिडिओ, म्हणजे तुम्हालाही ते आकार जमायला लागेल, रांगोळी पण जमायला लागेल. आणि तुम्ही जर अजून रांगोळी काढत नसाल दारासमोर तर नक्की सुरुवात करा. खूप छान वाटतं रांगोळी काढल्यानंतर, एकदम प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्ह वाईब्स येतात घरामध्ये. नक्की रांगोळी काढायला सुरुवात करा मैत्रिणींनो. छोट्याच आणि सिंपल असतात, थोड्या मोठ्या किंवा जास्त कलरवाल्या किंवा जास्त रांगोळी वापरलेल्या रांगोळ्या. तर त्या रांगोळ्या तुम्हाला जर वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्या रोजही काढू शकतात किंवा एखाद्या सणावाराला काढू शकतात. तर ही रांगोळी आपण चांदणीची रांगोळी काढलेली आहे. स्ट्रेट लाईन न घेता आपण जरा तो कर्व घेतलेला आहे चांदणीसाठी. पुढची रांगोळी 3 ते 3 टिपक्यांची आहे. चारी कोपऱ्यानं 4 पाकळ्या काढून घेतलेल्या आहे. आणि बऱ्याच मैत्रिणी कमेंट्स करता, व्हिडिओ बघतात, तर असंच तुमचा सपोर्ट, आशीर्वाद राहू द्या मैत्रिणींनो. आणि ह्या रांगोळ्या तुम्ही बघतात त्याचबरोबर त्या ट्राय पण करत चला.
आणि नवनवीन रांगोळ्या शिकत चला. म्हणजे तुमच्या दारासमोर एक नवीन डिझाईन राहील रोज. त्याच रांगोळ्या नाही राहणार म्हणजे. आणि आपल्या चॅनलवर कसं आहे, पारंपरिक रांगोळ्यांना आपण आधुनिकतेची डिझाईन ॲड केलेली असती. आधुनिकतेची म्हणजे काहीतरी आपण हे फिंगर रांगोळ्या वगैरे ह्या जरा नवीन टाईपच्या आहे, तर आपण त्या ॲड केलेल्या असतात जुन्या रांगोळ्यांना पण. तर काहीतरी युनिक असं आहे, त्यामुळेच म्हणते तुम्ही सबस्क्राईब करा. झाली आपली ही पण रांगोळी रेडी झालेली आहे. आणि किती 7 रांगोळ्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे पूर्ण आठवड्यासाठीच्याच रांगोळ्या ह्या. म्हणजे पूर्ण आठवड्यासाठी अजिबात तुम्हाला टेन्शन नाही कुठली रांगोळी काढू रोज. आहे बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्यांना तुळशीसमोरही रांगोळी काढायला आवडते. जर पुरेसा वेळ असेल तर काढू शकतात तुम्ही. या रांगोळीमध्ये आपण एक आडवी लाईन काढून घेतली, सरळ लाईन. त्यानंतर एक केंद्रवर्धिनी काढली, त्याच्यावर 2 छोटे छोटे टिपके दिले, खाली फूल काढून घेतलं आहे हाफ सर्कलमध्ये. तुम्हाला जर त्या फुलामध्ये कलर भरायचे असतील तर भरू शकतात. तर व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो, आणि कशा वाटल्या रांगोळ्या कमेंट करून नक्की सांगा. आणि आधीचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघा. आणि भेटूया अशाच झटपट होणाऱ्या सोप्या सुंदर रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.